नमस्कार मंडळी, मी प्रीती तुमचं मराठी प्रीतीमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर आजचा व्हिडिओ आहे की आपण स्वस्तात मस्त अशी पार्लरची रूम कशी बनवू शकतो किंवा पार्लरचीच कशाला आपण दुसरी कुठलेही आपल्याला जर कधी एक्स्ट्रा रूम घरासाठी वाढवायची असेल तर अशी आपण रूम बनवू शकतो। तर तुम्ही इकडे बघितलं आहे की आधी लोखंडी जे अँगल आहे त्या अँगलचा सांगाडा या ठिकाणी त्यांनी तयार करून घेतला होता आणि त्याच्यानंतर मग वरतून पत्रा लावून घेतलेला आहे सगळ्या दिशेने आणि त्याच्यानंतर इकडे आता हे सिमेंट शीट लावून झालेलं आहे याच्यावरती आणि सिमेंट शीटच्या वरती प्लास्टर आलेलं आहे। प्लास्टरच्या वरती पुन्हा वालपुट्टी आणि वालपुट्टीच्या वरती कलर असं हे भिंतींना लावून झालेलं आहे। फक्त तो व्हिडिओ घ्यायचा माझ्याकडून राहिला कारण त्यावेळेला मी घरी नव्हती, मेकअपसाठी बाहेर गेलेली होती आणि वरती छताला तुम्ही बघत आहात की साधारण 1 ते 1.5 फुटाच्या अंतरावर पीओपी केलेलं आहे कारण गरम होऊ नये यासाठी एवढं अंतर सोडलेलं आहे। बघा तुम्ही दिसत असेल तुम्हाला साधारण 1 ते 1.5 फूट अंतर असं खाली घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग पीओपी केलेलं आहे आणि ह्या भिंती पण तुम्ही बघताय की पत्रा तुम्हाला अजिबात दिसत नाहीये। पूर्ण आपण जशी सिमेंटची भिंत असते ना तर त्या पद्धतीने आपण याला सगळं मधून कव्हर केलेलं आहे। बाहेरून बघताना असं वाटतं की ती पत्र्याची रूम आहे पण मधून आपण पूर्ण सिमेंट सारखं असं त्याच्यात लेयर घेतलेले आहेत आणि त्यासाठी खूप असं थंड वाटतं, मध्ये बिलकुल गरम होत नाही। म्हणजे नॉर्मल आपण आपल्या घरात जसं गरम होतं तसंच गरम होतं, बिलकुल गरम होत नाही असं नाही म्हणायचं मला। जसं आता टेम्परेचर असलं दुसऱ्या आपल्या घरातल्या रूममध्ये तसंच इथं पण टेम्परेचर मेंटेन राहतं आणि हे तुम्ही बघत आहात की वरती पीओपी झालेलं आहे आणि लाईट वगैरे पण मी लावून घेतले आहेत प्रॉपर आणि इकडं एक्झॉस्ट फॅन सुद्धा लावून घेतला कारण कधी स्ट्रेटनिंग वगैरे करायची असली तेव्हा तो स्मेल वगैरे येतो क्रीमचा त्याचा, तर तेव्हा आपण एक्झॉस्ट फॅनचा वापर करू शकतो। आणि आता आज इकडे हे आरशे लावून घ्यायसाठी आलेले होते हे कामगार आणि ते ड्रिल मशीनने वगैरे सगळं त्यांचं काम चालू होतं आरशे लावून घेण्याचं। तर आता आरसे लावून झाले आणि त्याच्या आजूबाजूला ग्रीन ग्रास सुद्धा लावून झालं आणि तुम्ही खालच्या फ्लोअरला बघताय की कार्पेट सुद्धा लावून झालेलं आहे आणि बरंचसं काम झालं होतं। फक्त आता जी माझी घरातली रूम आहे तिच्यातलं सामान फक्त आता इकडे पार्लरमध्ये आणायचा होता। तर अजून थोड्याफार गोष्टी राहिल्या आहेत पार्लरमधल्या पण चला म्हटलं आधी तुमच्यासोबत शेअर करून घेऊया। आणखीन एकदा मी पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ तुमच्यासोबत घेऊन येणारच आहे पार्लरचा, तर त्याआधी तुम्हाला एकदा मी दाखवून देते की आता पार्लर कसं दिसतंय ते। तर हा जो दरवाजा आहे तो ओपन केल्यानंतर समोरच आपल्याला हे असं ग्रीन ग्रास दिसतं सगळं। अजून इथं सिटिंग एरियाचा जो कॉट आहे दिवाण तो आम्ही बनवायला टाकलाय, तो यायचा बाकी आहे, तो आल्यानंतर तो पण तुमच्यासोबत मी शेअर करेल। आणि हे बघा तुम्ही समोरची भिंत ही अशी पूर्ण दिसते। इकडं हे काच आणि आरसा आणि ग्रीन ग्रास आहे आणि तिकडं जे फर्निचर मी घरात ठेवलेलं होतं ना तेच फर्निचर इकडं ठेवलेलं आहे आणि बाकीच्या ह्या बऱ्याचशा वस्तू मी आता नवीन ॲड केल्या आहे पार्लरमध्ये। हा फेशियलचा बेड आहे, हेअर स्पाची चेअर आहे आणि हे तुम्ही वरती बघू शकताय। जेव्हा केव्हा आपल्याला AC नाही लावायचा तेव्हा आपण फॅन लावू शकतो यासाठी आणि इकडं हे पडदा त्याचा रॉड पण टाकून घेतलेला आहे जेणेकरून प्रायव्हसी राहावी यासाठी। आणि तिकडून जो दरवाजा तुम्हाला दिसतोय तिकडून मी घरातून येऊ शकते, तो आमचा जिन्याचा दरवाजा होता, तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल। आणि सामान लावायचं असं झालं नेमकं काव्याचा बर्थडे होता तेव्हा आई आबा आलेले होते तर आईची खूप मदत झाली मला हा सगळा सामान इकडं लावण्यासाठी कारण माझी तेव्हा सीझनमध्ये खूप जास्त धावपळ होती।
आणि तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की किती खर्च आला असेल ह्या रूमला. ही साधारण 10 बाय 12ची रूम आहे असं मला वाटतं. अजून मी तुम्हाला सांगेल एखाद वेळेला पूर्ण जेव्हा डिटेलमध्ये व्हिडिओ आणेल तेव्हा. आणि ह्या रूमसाठी आम्हाला पूर्ण 2 लाख रुपये खर्च आलेला आहे. पूर्ण आम्ही लिहून ठेवलेलं आहे, काहीच एक्स्ट्रा नाही आणि काहीच कमी नाही. पूर्ण 2 लाख रुपये खर्च आला आणि अशी स्वस्तातली रूम तुम्ही पण करू शकतात नक्कीच. तर मला वाटतं की हा व्हिडिओ ज्यांना कुणाला रूम बनवायची आहे, पार्लरची असो किंवा कुठली असो, त्यांच्यासाठी नक्कीच हेल्पफुल ठरणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करा. आणि तुम्हाला अजून काही प्रश्न असतील ते विचारा, जे माझ्याकडून सांगायचे राहिले असतील तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते नक्कीच तुमच्यासोबत क्लिअर करेल आणि तुम्हाला त्याची उत्तरं देईल. तर अजून पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटूया. तोपर्यंत नमस्कार.